मी नव्हेत मध्ये माधव पळशीकरांना ऍक्टिंग बद्दल अनेक बक्षीस इनाम मिळाले होते. आज परत ते नाटक करायचं झालं तर आचार्य अत्रे लिखित ह्या नाटकात पळशीकर नाही अनिल परबची पसंती केली जाणार. माणूस एवढा नाटकी बनू शकतो हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिलं. अनिल परब म्हणतात तो मी नव्हे, त्या रिसोर्टशी माझा काहीही संबंध नाही. परब साहेब, हे 12 मुद्दे मी काढले आहेत, त्याचे उत्तर का देत नाही तुम्ही? काल ईडीच्या धाडीनंतर अनिल परब म्हणतात हे कशासाठी आले होते मला माहीतच नाही, माझा त्या रिसोर्टशी काहीही संबंध नाही. अनिल परब म्हणतात तो रिसोर्ट सदानंद कदमचा आहे. परब साहेब, माझा हातात एक पावती आहे. 17 डिसेंबर 2020 हे 17 डिसेंबर 2020 ची पावती जी आहे, 17 डिसेंबर 2020 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अनिल परब पर्यावरण मंत्री, अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, आणि त्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचा मुरुड गावातला ग्रामपंचायतची पावती आहे. अनिल परब साहेब, आपण वर्ष 2020-21 चा रिसोर्टचा प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही तुमच्या खात्यातून भरला, त्याची पावती अनिल परबच्या नावाने आहे. तो मी नव्हे, नाट्यकार अनिल परब, याचं उत्तर द्या. तेवढंच नाही, ही दुसरी रिसीट आहे. ही रिसीट 2019 नोव्हेंबर डिसेंबर महिन्याची. 2019-20 चा अनिल परबनी प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, या रिसोर्टवर दिवाबत्ती कर, घरपट्टी कर, हे अनिल परबनी भरला. हा रिसोर्ट सदानंद कदमचा आहे. मग अनिल परबचा आहे, याच्यावर घरपट्टी तुम्ही का म्हणत होतात? 2019-2020 सगळे घरपट्टी कर अनिल परबनी भरलं. हे ग्रामपंचायतचं रजिस्टर्ड आहे, प्रॉपर्टी रजिस्टर्ड. 16,683 स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शन. ही रिसोर्ट कुणाचं? घर क्रमांक 1062, गाव मुरुड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, आणि 1062 प्रॉपर्टी कुणाच्या नावाने आहे? अनिल परबच्या नावाने. 16,800 स्क्वेअर फीटचा रिसॉर्ट, बाजार भाव 25 कोटी रुपये अनिल परबचा. आणि हे नाट्यकार अनिल परब सांगतात त्या रिसोर्टचा माझा संबंध काय? अनिल परब साहेब, आपण म्हणजे फ्रॉड, चोरी, लबाडी, डाकूगिरी, माफियागिरी, हे उद्धव ठाकरे आणि अनिल परब, जगात त्यांना नोबेल प्राइज मिळणार. उद्धव ठाकरेंनी औकोणीत बंगल्यात असतात थोतांड नाटक केलेलं आहे, आणि अनिल परब ते त्याच माळातले मणी. अनिल परब साहेब, आपण मला सांगणार का हे कुणाचा फोटो आहे? हा फोटो कुणाचा आहे? तो मी नव्हेतला पळशीकरांचा आहे की तो मी नव्हेत मधला अनिल परबचा आहे? अनिल परबनी महावितरणला अर्ज केला, आणि अर्ज काय केला? सही अनिल दत्तात्रय परबची आहे. उद्धव ठाकरे यांना ओळखतात की नाही आपण? हा चेहरा पाहिला आहे की नाही? मुख्यमंत्री किती लबाडी करायची हो.
असा लुच्चा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिला नाहीये. मुख्यमंत्रीचा घरी जाऊन अनिल परब काल सांगतात, साहेब फसवलं मी, मीडियाला फसवलं, गंडवलं, निदानी तोंडी नव्हे. हा अर्ज 2 मार्च 2020 रोजी केलाय. 100% लॉकडाऊनचा महिना. आणि काय अर्ज आहे? कार्यकारी अभियंता महावितरण दापोली, अर्जदार अनिल दत्तात्रय परब, राहणार मुंबई, मौदे मुरुड वरची पाखाडी येथील इमारतीच्या बांधकामाकरिता व्यावसायिक 3 फेज मीटर मिळण्याबाबत मंत्री अनिल परब, हे अर्ज मंत्री अनिल परबचा आहे. त्यावेळी तर मंत्री वरील विषयान्वये विनंतीपूर्वक अर्ज करतो की मी खाली सही करणार श्री अनिल दत्तात्रय परब, राहणार मुंबई, माझे स्वमालकीचे मौदे मुरुड येथील गट क्रमांक 446 घर क्रमांक 1074 या जागेमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू केलेले आहे. तरी मला आपल्या कार्यालयाकडून 3 फेज 5.75 3 फेज मीटर बांधण्याकरिता मीटर लवकर वाणिज्य मीटर मंजूर करावे. आणि महावितरणने कोविडच्या काळात जागा कुणाची, मालक कुणाचं, त्याला परमिशन मिळाली आहे की नाही, ते CRZ मध्ये आहे, हे सगळे असताना काही न पाहताना मीटर दिलं. 3 फेज 5.75 kV कंझ्युमर नंबर, हे ते सगळं टेस्ट रिपोर्ट 1 मार्च 2020. म्हणजे आधी मीटर दिलं, नंतर अर्ज केला. गंमत बघा, हे दोन्ही कागद एकसाथ ठेवा. टेस्ट रिपोर्ट 1 मार्च 2020 आणि अर्ज 2 मार्च 2020. हे उद्धव ठाकरे यांचं सरकार, माफियांचं, लुटारूंचं सरकार आहे. अजून पुढे जाऊया आपण. अनिल परब साहेबांनी हे रिसॉर्ट बांधला, आम्ही त्याच्यावर तक्रार केली, दिल्लीवरून टीम आली, दिल्लीच्या टीमने हा रिपोर्ट दिला. दिल्लीची टीम त्यांनी लिहिलंय की द CRZ डिव्हिजन आहे डेटर 9 जून 2021. जून महिन्यात 12 जून 2021 ला केंद्र सरकारची टीम, त्यात महाराष्ट्र सरकारचे कोस्टल झोन ऑथॉरिटीचे सेक्रेटरी, एडिशनल जिल्हाधिकारी रत्नागिरी, तिघांनी अनिल परबचा रिपोर्ट पाहिला आणि त्या रिपोर्टचा नंतर रिपोर्ट दिला की हे सगळं टोटल व्हायोलेशन आहे. हे CRZ मध्ये बांधला गेला आहे, त्याला कोणती परमिशन घेतली गेली नाही. म्हणून 31 जानेवारी 2022 ला भारत सरकारने अनिल परबला आदेश दिला, हा रिसोर्ट 90 दिवसाचा आत तुम्ही हटवायला हवं. गंमत बघा, हे आहे उद्धट सरकार, उद्धव ठाकरेची उद्धट सरकार. कारण की अनिल परबनी फोर्जरी केली आहे, अनिल परबनी बेईमानी केली आहे, अनिल परबनी चोरी केली आहे, अनिल परबनी लबाडी केली आहे, अनिल परबनी येणे करताना फोर्जरी केली. हे माझं म्हणणं नाही, उद्धव ठाकरेचं म्हणणं आहे. 13/7/2021 13 जुलै 2021 हा आदेश आहे उद्धव ठाकरे सरकारचे महसूल विभागाचा. जिल्हाधिकारी रत्नागिरीने रिपोर्ट पाठवला की 12/10/2017 ला ज्यावेळी अर्ज केला होता त्यावेळेला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटने कळवलं होतं की हा नो डेव्हलपमेंट झोन आहे, हे CRZ आहेत, म्हणून इथं बांधकाम करता येणार नाही. अनिल परब महासे आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी तो पत्र
राज्य सरकारच्या फायलीतून फाडून टाकला. आणि त्याप्रमाणे मग अनिल परबवर कारवाई करण्याचा आदेश त्यात येणे रद्द करण्यात आलं नोव्हेंबर 2021 मध्ये. हे मोदी सरकारने नाही केलं. लोकायुक्तच्या आग्रहामुळे राज्य सरकारला लोकायुक्तच्या निर्देशामुळे करावं लागलं. राज्यपालांनी लोकायुक्त सांगितलं चौकशी करा. चौकशीत बाहेर आलं की अनिल परबनी फार मोठं चिटिंग केलं आहे, फ्रॉड केला आहे आणि ते येणे रद्द करण्यात आलं. उपजिल्हाधिकारीवर कारवाई सुरू झाली. अनिल परब साहेब काय म्हणतात, हा रिसोर्ट सदानंद कदमचा आहे. हे काय आहे अनिल परब साहेब? तो मी नव्हेच, उद्धव ठाकरेचे तो मी नव्हेच. हे जे आहे एग्रीमेंट 29 डिसेंबर 2020 एग्रीमेंट कोणामध्ये आहेत? सदानंद गंगाराम कदम, अनिल दत्तात्रेय परब. आणि एग्रीमेंट काय आहे? 1,10,00,000 सर्वे नंबर 446 शेती जमीन आहे ते मी विकत घेतोय आणि मी विकत देतोय. म्हणजे लबाडी कशाला म्हणायची? हे रजिस्ट्रेशन ट्रान्सफर केव्हा झाले? मार्च 2021 मध्ये सदानंद कदमच्या नावाने शेती जमीन म्हणून ट्रान्सफर झाली. अनिल परब मंत्री एवढं खोटे एग्रीमेंट करतात आणि उद्धव ठाकरे तोंड पाहतायत त्यांचं. मंत्री चिटिंग करतोय, फ्रॉड करतोय. मंत्र्यांनी 2 वर्षाचा 2019-20 2020-21 प्रॉपर्टी टॅक्स भरला. ग्रामपंचायतनी प्रॉपर्टी दाखवली 25 कोटीची. हा प्रॉपर्टी टॅक्स 2019-20 मध्ये भरला, नोव्हेंबर 2019 मध्ये. आणि हा प्रॉपर्टी टॅक्स भरला 17/12/2020. अनिल परबनी प्रॉपर्टी टॅक्स भरला. 16,800 स्क्वेअर फीटचा रिसोर्ट आहे आणि सदानंद कदमला विकताना म्हणतं की एग्रीकल्चर जमीन आहे. हे एग्रीमेंट 29 डिसेंबर 2020 आणि हे टॅक्स भरतोय माणूस 17 डिसेंबर 2020 ला. अनिल परब एक नंबरचे लबाड, फ्रॉड, माफिया आहे. खोटं बोलतात. हे सगळे मी पुरावे डॉक्युमेंटरी इव्हिडन्सेस देतोय. लोकायुक्त मध्ये सगळे पुरावे सबमिट झाले आहेत राज्य सरकारकडून. फक्त एवढंच नव्हे, अजून पुढे जाऊया. शेती जमीन म्हणून सदानंद कदम विकत घेतात. मार्च 2021 मध्ये शेती जमीन म्हणून सदानंद कदमच्या नावाने हा रिसोर्ट ट्रान्सफर होतोय. चौकशी सुरू झाली ना, चौकशी सुरू झाली की हळूहळू बाहेर येते. आता चार्टर्ड अकाउंटंट बोलायला लागला. तो काय मिठू पोपट बोलायला लागला होतो ना काहीतरी. आता कदम आणि परवानचे पोपट आता बोलायला लागले. एक पोपट बोलला, हा चार्टर्ड अकाउंटंटचं सर्टिफिकेट आहे. ह्या सर्टिफिकेट मध्ये जटानिया केतन जटानिया यांनी लिहिलं आहे की सदानंद कदमनी मुरुड येथे 2017-18 मध्ये 36,62,500 ते 2018-19 43,62,500 2000
परबनी प्रॉपर्टी टॅक्स भरला. ग्रामपंचायत ठाकरे सरकारच्या ग्रामपंचायत रजिस्टर मध्ये 16,800 स्क्वेअर फीटचा 5 स्टार रिसोर्ट तयार दाखवला. आणि हा चार्टर्ड अकाउंटंट मिठू पोपट बोलायला लागला. तो म्हणतो की 2020-21 मध्ये 5,42,00,000 खर्च केले. एकंदर खर्च किती झाले? 7,80,00,000 खर्च. हे अधिकृत वाईटचं पेमेंट. रिसोर्ट कुणाचा? अनिल परबचा. मालकी कुणाची? अनिल परबची. चोपड्या कुणाच्या? अनिल परबचे. इन्कम टॅक्सच्या धारी पडल्या अनिल परबचा. रिटर्न मध्ये रिसोर्टचं पेमेंट म्हणजे टॅक्स पेमेंट दाखवलं. इन्कम टैक्स ने प्रश्न विचारला, परब साहब रिसोर्ट तो आपका है, आप टैक्स भर रहे हो, आपके नाम से पावती है, लेकिन उसका जो खर्चा हुआ 25 करोड़ वो तो आपके चोपड़े में दिखता नहीं है. परब ईडी वाले गटारीचा नाला बघायला नव्हते आले. तुम्ही जे गटार उभी केली आहे ना पैशाची, आता पुढे येणार प्रश्न. रिसोर्ट तुमच्या नावाने, रिसोर्ट आणि त्याच्यावरील जमीन तुम्ही विकली. 2021 मार्च मध्ये ट्रान्सफर केली सदानंद कदमला, एग्रीकल्चर लँड म्हणून केली. आणि सदानंद कदमचा सीए म्हणतो ह्या जागेवर आम्ही 7,80,00,000 ऑलरेडी कन्स्ट्रक्शन कॉस्ट केली आहे. म्हणजे अनिल परबचा रिसोर्ट बेनामी. कॅश मध्ये किती खर्च झाले? अनिल परब खोटं बोलतात. अनिल परबनी एने परमिशन फोर्जरी करून घेतली. अनिल परब प्रॉपर्टी टॅक्स भरतात आणि अनिल परब विकतात एग्रीकल्चर लँड म्हणून. परवानो उद्धव ठाकरे आणि तुम्ही महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेला उल्लू मूर्ख बनवण्याचं अट्टहास करू नका. चोरी कबूल करा आणि अनिल देशमुखचा शेजारच्या खोलीत बुकिंग करा. अनिल परब सुटणार नाही. ईडीचा एक अधिकार आहे, एक सेक्शन आहे ज्याला म्हणतात इम्पॅक्ट ऑफ योर इलिगल कन्स्ट्रक्शन इन सीआरझेड झोन, इम्पॅक्ट अँड लॉस टू द एन्व्हायरमेंट. हा एक सेक्शन आहे. तिथं अजून स्टडी होत आहे, असेसमेंट होत आहे की तुम्ही जे पर्यावरणाचा सत्यानाश केला त्याच्यामुळे पर्यावरणाचं जे नुकसान झालं तेही तुमच्याकडून वसूल केलं जाणार. हे ईडीचं एकच पार्ट आहे. बाकी सगळं बेनामी प्रॉपर्टी, कॅश मधला खर्च. हा पैसा आला कुठून? वादेचा पैसा आहे की खरमाटेचा आहे? आरटीओचा बदल्याचा आहे की पोलीस ट्रान्सफरचा आहे? इट इज क्राईम मनी. भोळं बनायचं. आता नौटंकी बंद करा. अनिल परब एक नंबर से लबाड. चोरी केली, लबाडी केली, फोर्जरी केली, फ्रॉड केला, खोटं बोलले. मिनिस्टर असताना, कोविड असताना इलिगली इलेक्ट्रिक कनेक्शन घेतलं. कोविडचा 100% लॉकडाऊन मार्च 2020 ते मार्च 2021 मार्च मध्ये उद्घाटन केलं. 12 महिन्यात रिसोर्टचं 80% बांधकाम 70% केलं. या सगळ्याचा हिशोब जेलमध्ये बसून तुम्हाला लिहावा लागणार. मी उद्धव ठाकरे सरकारचं, तुम्ही पत्रकार एक प्रश्न सारखं विचारतात, आता कोण? आता यशवंत जाधव पर्वाची सुरुवात झाली आहे, होत आहे. काल संध्याकाळी उशिरा कंपनी मंत्रालयाने प्रधान डीलर्स या कंपनीच्या विरोधात मुंबईच्या न्यायालयात क्रिमिनल कंप्लेंट फाईल केली. एक उदाहरण, यामिनी जाधव आमदार यांनी आपलं फॉर्म भरताना जे खोटं डिक्लेरेशन केलं होतं त्यात हे 15 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग पकडलं गेलं.
₹1 शेअर 500 रुपयात, जी कंपनी 7 दिवसापूर्वी जन्माला आली होती, 500 रुपयात जाधव परिवारचा शेअर कलकत्ताच्या कंपन्यांनी घेतलं आणि 2-4 वर्षांनी तोच शेअर परत 500 रुपयाचा ₹1 जाधवांना परत दिला. म्हणजे 3 लाखाचा समोर जाधवांनी 15 कोटी वाईट केले. परिवाराच्या द्वारा दुबईच्या मार्फत लंडन फंडन काय काय कुठे कुठे गेले. फेमा अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे. ही आता दुसरी चौकशी, दुसरी तक्रार ईडी मध्ये गेली आहे. इन्कम टॅक्सने ऑलरेडी बेनामीचं प्रोसिक्युशनची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनी मंत्रालयाने काल क्रिमिनल प्रोसिक्युशनची सुरुवात केली आणि ईडीने काल मुलाला बोलवलं होतं. आता पूर्ण परिवार या प्रधान डीलर्स मध्ये इन्व्हॉल्व आहे. पूर्ण परिवारावर कारवाई होणार. म्हणजे अनिल परब, त्यानंतर यशवंत जाधव आणि यशवंत जाधव नंतर तो पैसा. मी परवाच पुण्यात सांगितलं, त्याचे लाभार्थी श्रीधर पाटणकर आहे. त्याचे डॉक्युमेंट दिले की अनिल परब अंतची सुरुवात, यशवंत जाधवचा ऍक्शन ची सुरुवात, ऍक्शन संपली की श्रीधर पाटणकर हाजीर हो. सर, अभी जो आपने आरोप लगाए हैं, जरा एक बार फिर से, क्योंकि अनिल परब ने साफ तौर पर कल ये कह दिया है कि जो ईडी उनके घर पर कार्रवाई करने के लिए आई थी, पूछताछ करने के लिए आई थी, उन्होंने सारे जो अपना पक्ष था वो रखा है. मराठी में एक नाटक है, उसका नाम है तो मी नवेज, वो मैं नहीं. बहुत प्रसिद्ध नाटक है. उसमें आचार्य अत्रे ने लिखा था, माधव पणशीकर, उसको बेस्ट अवार्ड मिला था. अनिल परब अब वही भाषा, वह नाटक वापस आएगा तो अनिल परब को एक्टिंग हीरो का रोल दिखा दिया जाएगा. अनिल परब करे वो मैं नहीं हूं. मैंने आज आपके सामने सब डॉक्यूमेंट्स रखे हैं. ये जो सब पेपर्स है उसमें स्पष्ट होता है अनिल परब ने 2 मई 2017 को खेती जमीन ली. उसका फोर्जरी, फ्रॉड, चोरी, लबाड़ी करके इन्हें किया. लोकायुक्त की सुनवाई के दरमियान महाराष्ट्र सरकार ने मान्य किया कि अनिल परब ने फोर्जरी की है. उनके ऊपर कार्रवाई के आदेश दिए गए. नो डेवलपमेंट सीआरजेड जोन में बांधकाम किया. भारत सरकार की टीम ने इंस्पेक्शन करने के बाद में 2 मई 2022 तक वो पूरा तोड़ने का आदेश दिया था, जो उन्होंने तोड़ा नहीं है. कोविड के दरमियान इस पे अनिल परब ने 3 फेज इलेक्ट्रिक कंस्ट्रक्शन के लिए कनेक्शन लिया. अनिल परब ये रिसोर्ट जून 2019 में बनकर तैयार है, ऐसा अनिल परब ने सर्टिफिकेट दिया. उसके आधार पर अनिल परब 2019-20, 2020-21, 2021-22 उसका प्रॉपर्टी टैक्स भरा है. और जब ये चोरी पकड़ी गई तो 2021 मार्च में वो रिसोर्ट अपने मित्र सदानंद कदम के नाम से खेती जमीन करके ट्रांसफर किया. तो अनिल परब के ऊपर ऑलरेडी पुलिस के, भारत सरकार ने क्रिमिनल प्रोसीडिंग केस, महाराष्ट्र सरकार ने फोर्जरी का केस, और अभी ईडी का कहना है कि ये इन्वेस्टिगेशन है, कुछ महीनों से इनकम टैक्स ईडी कर रहे हैं. उसमें अनिल परब सदानंद कदम के सीए ने सर्टिफिकेट दिए हैं कि 7 करोड़ 80 लाख ऑलरेडी व्हाइट में पेमेंट हुआ है. वो और कहीं से गया है. प्रॉपर्टी अनिल परब की, लेकिन अनिल परब टैक्स भरता है, रिसीट लेता है, रजिस्टर में दिखाता है, लेकिन उन्होंने अपने बुक्स ऑफ अकाउंट में वो एग्रीकल्चर लैंड ही दिखा दे रहे हैं. और इसके लिए अनिल परब कल झूठ बोलने का प्रयास कर रहे थे कि ईडी वाले आए थे कि तुम्हारे गटर का नाला के पानी समंदर में जा रहा है. भैया, वो तो इन्वायरमेंट मिनिस्ट्री का निर्देश का अधिकार है कि आपने ये इलीगल रिसोर्ट बनाया, उसके कारण इन्वायरमेंट को कितना डैमेज हुआ, वो डैमेज असेसमेंट स्टडी भी अभी इन्वायरमेंट मिनिस्ट्री का चल रहा है. वो डैमेज भी आपको भरना पड़ेगा. लेकिन ईडी हो, इनकम टैक्स हो, वो मनी लॉन्ड्रिंग से लेके बेनामी प्रॉपर्टी के तहत
अनिल परब पर इन सब के अंदर आईपीसी, कंपनीज एक्ट, ईडी एक्ट, मनी लॉन्ड्रिंग, साइफनिंग, करप्ट प्रैक्टिसेस, कनाइवन, ये सब के अंतर्गत कार्रवाई हो रही है। तर मराठीत सांगा की काल ज्या प्रकारे ईडीने 12-13 तास कारवाई केली त्यानंतर अनिल परब यांनी त्यांच्यावर सगळे आरोप फेटाळून लावलेले सांगितले की सांडपाणी कुठेतरी समुद्रामध्ये सोडलं यासाठी 2 गुन्हे पर्यावरण विभागाकडून, केंद्रीय पर्यावरण विभागाकडून दाखल करण्यात आले आणि त्यांचा काही संबंध नाहीये, रिसॉर्ट त्यांचा नाहीये, न्यायालयात जाणार नाही। हे मी सगळे तुमच्या समोर डॉक्युमेंट मांडले की अनिल परबनी साठे करून जमीन घेतली, याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत। ती जमीन त्यांनी मार्च 2021 मध्ये म्हणजे 4 वर्षानंतर रिसॉर्ट बांधून त्यांचे पार्टनर सदानंद कदमला खेती जमीन म्हणून विकली। मधल्या काळात 25 कोटीचा खर्चाने रिसॉर्ट अनिल परबनी बांधला। त्याचे त्यांनी स्वतःच्या नावावर इलेक्ट्रिक मीटर घेतलं, स्वतः ऍप्लिकेशन करून त्याचे प्रॉपर्टी टॅक्स दरवर्षी ते भरतात। 16,800 स्क्वेअर फीटचा रिसॉर्ट आहे। ग्रामपंचायत का चोपड्यामध्ये, महावितरणच्या बुक्स मध्ये, सगळ्या ठिकाणी इन्कम टॅक्स मध्ये अनिल परबनी प्रॉपर्टी टॅक्स भरलाय, ते रिटर्न्स मध्ये दाखवलेलं आहे। म्हणून अनिल परब ते तो मी नव्हे सारखं नाटक उद्धव ठाकरे सोबत ते त्यांच्या गुंडा सेना, माफिया सेनांना फसवण्यासाठी करू शकतात। महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेसमोर नाही। हे सगळे डॉक्युमेंट आज मी दिलेले आहेत। एन्व्हायरमेंट डॅमेज असेसमेंट हे पर्यावरण कायद्यातला एक छोटा मुद्दा आहे। पर्यावरण मंत्रालयाने तो हे इलिगल आहे पाडण्याचा आदेश दिलाय, जो अजूनपर्यंत पाडला नाहीये। दॅट इज वन ऑफ द डॅमेज असेसमेंट आहे। आणि अनिल परब मूर्ख बनवायचा प्रयत्न करतात, ते स्वतःला मूर्ख बनवतायत की उद्धव ठाकरेंना। महाराष्ट्राची जनता अनिल परबला सांगू इच्छिते की तुम्ही 1 नंबरचे खोटारडे आहात। सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत। अनिल परबला मी लोकायुक्तचा आदेश आहेत महाराष्ट्र सरकारचा, मग का किरीट तुम्ही याच्या विरुद्ध जाऊन कंप्लेंट करत नाही?